तर नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहे ट्रिपला आणि अचानक ट्रिप ठरल्यामुळे आपल्याला जायचंय माऊलीच्या दर्शनार्थ. चला. तर मंडळी आपण निघलेलो आहे आता. हे बघा इतके जण बसलेले आहेत. तर आपण आलेलो आहे आता गेवराईमध्ये. जाता जाता आपण गेवराईमध्ये आपल्या मावशीच्या घरी चहा प्यायला थांबलो होतो. हे बघा. चहा वगैरे घेतल्यावर आपल्याला जायचंय मग पुढे निघायचंय प्रवासाला आपल्या ट्रिपला. मावशीच्या घरी आल्यावर आपल्याला आपले फॅन लोक भेटले होते. भावाला लाईक करा, सबस्क्राईब करा. तरी पैसे लागले. पेट्रोल पंपवर थांबलेलं आहे आता सध्या पेट्रोल भरण्यासाठी. आता वाजले होते 10:30 आणि आपल्याला लागली होती भूक. आपण आलो होतो हॉटेलमध्ये. तर आपलं सगळं जेवण वगैरे झाल्यावर आपण निघलो होतो आता पुढच्या प्रवासाला. आता वाजले होते रात्रीची 1. आपण चहा प्यायला थांबलो होतो. रात्री येता येता आपण इथं झोपण्यासाठी थांबलो होतो आणि आता डायरेक्टली 6 वाजलेली सकाळची. आपल्याला जायचं आता मंदिराकडे. 1 किलोमीटर आहे इथून मंदिर. आता मंदिराकडे निघालोय आपण. आता आपण आलेलो आहे डायरेक्टली चंद्रभागेमध्ये. हे बघा किती मस्त नजारा दिसतोय बघा. आता आपल्याला आंघोळ बेंघोळ करून दर्शनाला जायचंय माऊलीच्या. आता आपण आंघोळ वगैरे करून चाललेलो आहे आता बारीला लागायला. इथं आल्यावर एक गोष्ट कळली, इथं खूप गर्दी आहे. इकडं पुंडलिकाचं वगैरे मंदिर आहे. हे बघा चंद्रभागा इकडे आहे.
दर्शन करून आल्यावर आपण चहा प्यायला. आपण आता नामदेव पायरी येथे पोहोचलेलो आहे. तर आपण निघलेलो आता दर्शन करून वापस. आणि म्हणजे मंदिरात मोबाईल म्हणजे कॅमेरा अलाउड नव्हता, त्याच्यामुळं लॉकरमध्ये लॉक पण ठेवला होता. खूप गर्दी होती, त्याच्यामुळे खूप वेळ लागला आपल्याला दर्शन. तर आपण चाललो आता वापस फिरलेलो आहे गाडीकडे. तर येता येता आपण श्रीकृष्णाच्या मंदिरात दर्शन घ्यायला आलो होतो. तर पंढरपूरच्या बाहेर 20 किलोमीटर हे मंदिर आहे आणि निसर्गमय वातावरण, खूप गार वातावरण, मस्त म्हणजे करमणूक आहे इथं. खूप म्हणजे प्रसन्न वाटतं इथं आल्यावर. 20 किलोमीटरच्या नंतर हे पंढरपूरच्या नंतर हे येतं मंदिर, श्रीकृष्णाचं मंदिर, गोपालकृष्ण. गळा तुळशीचे हार, चंदनाची गोटी केशर, तिला कैसा लाविला. चंदनाची गोटी केशर, तिला कैसा लाविला. तर आपण प्रवास करून आलो होतो कुंतलगिरीमध्ये. आपल्याला पेढा घ्यायचा आहे. पेढ्याचा काही मेळ लागा ना, भाव काय बसा ना. पेढा घ्यायचा आहे, पेढ्याचा काय भाव कळा ना. जर तुम्ही म्हणजे पंढरपूरला एखाद दिवस आले ना, तर कुंतलगिरीमध्ये पेढा घ्या. खूपच एक नंबर क्वालिटी आहे पेढ्याची. दाखवतो तुम्हाला, चला. बघा इथं एक पेढ्या दुकान आहे पाहिजे. भावाचा काय मिळच बसा ना. अजून एक 200 रुपये 60 रुपये टाकले तर घ्या, नाही देणार, नाही देणार. लय मोठे 2-3 किलो आहे. 3 किलो 3 किलो नाही देणार. 10 रुपये 60च देणार. दाखव कुठं मग आम्ही नेलं 60 नेले. भाव वाढलेले मामा. गाईचा देऊ का तुम्हाला? 260 50 नाही देतो. हे कायच आहे? म्हशीचा आहे पिऊ. पैसे नाही देवा. आम्हाला गरम देतो. आणला 1 मिनिट बघून जावा. गरम आहे. तिकडे
अरे मामा पैसे घेऊन मामा मामा ऐकून मी घेणार कडे मामा घ्यायचंच नाही मामा असा शिकतोय मामाचे दुकानं बघा ते मामा पाहिले ते आलं. पेड्याचे भाव खूप वाढलेले 1 किलो पेढा घेऊन जाऊ आपण घरी. बघा इथं कसं कुंतलगिरी कशी आहे. जेवढ्या पण दुकान आहे त्या पुऱ्या दुकानात पेढेचे सगळ्याचे. एखाद दिवस आले तर नक्की इथून पेढे घेऊन जा. तर आपण पेढे वगैरे घेऊन आता निघालो होतो वापस. हे बघा इकडे आपलं सगळे पेढे घेतले होते. काका पण आले होते पेढे घ्यायला. तर आता आपल्याला निघायचं तर चला. श्रीराम जय राम जय जय राम. राहू दे. तर आता आपण निघलेलो आहे कोणतंगिरीमधून बाहेर. सरमकुंडी फाटा. गाडीत खूप घाम येतोय. सरमकुंडी